राजांच्या अनेक तुकड्या मोगलाईत धुमाकूळ घालीत होत्या आणि अनेक सरदारावर किल्ले काबीज करण्याची जबाबदारी पडली होती. खुद्द राजे आपले फौज घेऊन गडाबाहेर पडले आणि माऊली गडावर त्यांनी नजर वळवली. पुरंदरच्या तहात तो राजांना मोगलांना द्यावा लागला होता. माहुलीवरती मनोहरदास गौर नावाचा राजपूत किल्लेदार होता. किल्लेदार मोठा जागरूक आणि करवा होता. राजांनी भर रात्री हल्ला केला, पण जागरूक किल्लेदाराने तेवढ्याच निष्ठेने मराठी सैन्यावरती हल्ला केला. अकस्मात झालेल्या हल्ल्याने राजांच्या फौजेला सावरता आलं नाही. राजांना माघार घ्यावी लागली. पराजयापेक्षा हजारो माणूस हकनाक हरवले याचे राजांना फार दुःख झाले. माहुलीच्या पराजयाने खचून न जाता राजांनी कल्याण भिवंडीवरती चाल केली आणि शास्ता खानापासून मोगलांच्या कब्जात गेलेली कल्याण भिवंडी राजांच्या झडपेने जागी झाली. मोगली अधिकारी आपल्या फौजेनेशी प्रतिकाराला उभे ठाकले, पण राजांच्या फौजेपुढे त्यांचं काहीच चाललं नाही. मराठ्यांनी थोर पराक्रम केला. उझबेक खान ठार झाला आणि लोधी खान पळून गेला आणि कल्याण भिवंडी काबीज झाली. राजांची फौज चांदवडकडे वळली आणि चांदवड साप लुटलं गेलं. कल्याण चांदवडची बातमी ऐकून नांदेडचा फौजदार फतेजंग खान पळून गेला. मोगलाईत रणझंडे अवतरली होती. नगर जुन्नरपासून परिंड्यापर्यंत राजांच्या फौजा बेलगाम उधळत होत्या. कर्नाळा हस्तगत झाला होता आणि मोगली पराभवाच्या वार्ता मोगल सरदार दाऊद खान कुरेशीच्या कारणावरती गेल्या. दाऊद खान राजनिष्ठ होता. खुद्द शहजादा मोइजम आणि दिलेर खान यासारखे मोगली सल्तनतीचे पाठीराखे मोगलाईचे वाताहत उघड्या डोळ्यांनी पाहत होते, पण दाऊद खानाला हे पाहावेना. खानदेशातून फौज घेऊन तो जुन्नर भागात यायला निघाला. दाऊद खान येता हे कळताच मराठी फौजा पारनेर, जुन्नर, माहुली या भागातून हटल्या आणि जेथून दाऊद खान आला त्या नगर भागात घुसल्या. उन्हाळ्याच्या सुरुवातीला राजांच्या फौजेने अहमदनगर, जुन्नर, परिंडा या प्रांतातील 51 गावं मात्र बेचिराख केले. हे सर्व गावं मोगलांच्या आधिपत्याखाली होते. माहुल्याच्या किल्लेदाराने राजांचा पराभव करता आज ना उद्या मराठ्यांची धाड येईल ही ओळखून बादशाहकडे ज्यादा मदत मागितली, पण त्यांच्या मागणीकडे कोणी लक्ष दिले तेव्हा राजांच्या हल्ल्याच्या भीतीने तो किल्ला सोडून निघून गेला. त्याच्या जागी अलावर्दी बेग किल्लेदार बनला. गड पहिल्या हल्ल्यात कमकुवत बनलेला, किल्लेदाराचा बदल झालेला. राजांना हे समजताच राजांनी माहुलीवर चाल केली आणि पहिल्या पराजयाने चिरलेली फौज माहुलीवरती तुटून पडली. मोठ्या शर्तीनं राजांनी माहुली गड जिंकला आणि किल्लेदार अलावर्दी बेग त्याचे 200 साथीदार राजांनी सपासप कापून काढले आणि माहुलीवरती भगवा ध्वज मात्र फडकू लागला. राजगडावरती समाधानी परतले होते. माहुली, कर्नाळा यासारखे गड भर पावसाळ्यात शत्रूंच्या डोळ्यात देखत राजांनी काबीज केले होतं. महिन्याच्या अवधीत राजांनी कोंढाणा, पुरंदर, कल्याण, लोहगड, हिंदोळा, माहुली, अर्नाळा, कर्नाळा, रोहिडा यासारखे गड आपल्या कब्जात आणले होते. वराड खानदेशाची लक्षावधी होण्याची संपदा घरी आणली होती. राजगडावर अमाप संपत्ती घरी येत होती. नवीन मुलूक जोडला जात होता. राज्य भराभर वाढीला लागलं होतं. नवं मिळणं हे जितकं महत्त्वाचं तितकंच मिळालेलं राखणं हेही महत्त्वाचं. हे राजांनी ओळखलं होतं. जिंकलेल्या किल्ल्यावर ठेवायला राजांनी आपली निवडक माणसं शोधली. प्रत्येक गड दारुगोळा भरून सुरक्षित केला आणि अफजल खानाचा पराभव केल्यानंतर राजांनी पन्हाळ्यापर्यंतचा मुलूक बघता बघता काबीज केला होता. पण आदिलशाहीची आणि मोगलाईची आच लागतात तोच मुलूक राजांना गमावा लागला. हा अनुभव राजा विसरले नाहीत. सर्व मुलूक त्यांनी जागता ठेवला. पावसाच्या धारा गडावरती ओतत होत्या. धुक्याने गड वेधला जात होता, पण त्याची राजांनी पर्वा बाळगली नाही. कोकण, मावळ,
राजांच्या हाती आलं होतं. राजांनी मोरोपंतांना जुन्नर शिवनेरीवरती रवाना केलं. अनाजीपंत, प्रतापराव, आनंदराव यांनाही मोगलाईवरती रवाना केलं. कारभार वाढत होता. फडाची जबाबदारी गुंतागुंतीची होत होती. तो कारभार पाहण्यास कोणीतरी आवश्यक होतं. राजाने नजर निळोपंतांच्यावर खिळली. निळोपंतांचे वय झाले असले तरी म्हातारा खारकीसारखा होता. त्यांनीच पुरंदर परत स्वराज्याच्या माळेत जोडला होता. निळोपंतांना लढाई आणि राजकारण दोन्ही कळत होते. असाच माणूस मुजुमदारीला हवा होता. राजा निळोपंतांना म्हणाला, निळोपंत, तुम्ही माहुलीपासून भीमगड पाळतो, इंदापूर, चाकण, कदीम या वतनीचा कारभार करावा. निळोपंत म्हातारे झाले होते तरी तलवारीच्या मुठीची त्यांची पकड ढिली झाली नव्हती. राजांची आज्ञा ऐकून नाराज झाले. निळोपंतांनी राजांना विनंती केली, राजा, काम दुसऱ्या कोणाला तरी सांगावं. आपणा परवा येऊन 10 लोकांबरोबर काम करावं. आज्ञा केली तर गड घ्यावे असं अजून वाटतं. राजा पंतांचे हात धरून म्हणाले, पंत, तुम्हाला काय म्हणायचं आहे ते आम्ही जाणतो. या कामाचं वाईट वाटून घेऊ नका. स्वराज्यात सारेच शिलेदार झाले तर कारभार कोणी पाहावा? तुम्ही वतनदार राहून कारभार पहा. हेही काम मोठं आहे. राजांचा कल्पावून पंतांनी ते मान्य केलं. ते म्हणाले, आपल्याला एक काम थोर वाटतं तर ते करी. एकानं सिद्ध संरक्षण करावं, एकानं साध्य करावं. दोन्ही कामं साहेब बराबरी मानितात. अलबत मग एक अर्ज मुजुमदारी करीत असता वसुलाची टक्केवारी मला नको. मोरोपंत पेशवा आहे, त्यांना 25 मिळाले तर मला 20 मिळावे. राजाने निळोपंतांचे शल्य जाणले. त्यांनी त्यांची विनंती आनंदाने मान्य केली. रात्री राजे जिजाऊसाहेबांना म्हणाले, मासाहेब, आम्ही थोडे दिवस रायगडला जाऊन येतो. राजा, आद्या पाऊस संपला नाही, सारं करीत असतात, तब्येतीकडे पण जरा लक्ष द्या. आणि एवढ्या तातडीनं रायगडला बरं? मासाहेब, मागे एकदा आम्ही बोललो होतो. आता राजाचा पसारा वाढतोय, तो आता कमी व्हायचा नाही. राजधानीसाठी सुरक्षित जागा आम्हाला हवी आहे. राजगड काय वाईट आहे का? मासाहेब, आज ना उद्या मोगली सत्तेला आम्हाला टक्कर द्यावी लागेल. पुणे नजीक असलेला राजगड तेवढा सुरक्षित नाही. सह्याद्रीच्या कपारीने कोट करून राखलेला महाड आमच्या नजरेत आला. महाडमुळं आमचं सत्ता पश्चिम समुद्राच्या किनाऱ्याला भिडली. महाड जसं व्यापारी केंद्र तसं सुरेख बंदर आहे. पण आम्ही विचार केला सिद्धीचा. ती राजधानी केली तर सिद्धीला उपद्रव देणं सोपं जाईल. त्यासाठी आम्ही रायगड किल्ला निवडला. रायगड आसमानाला भिडला आहे. सर्व सोयींनी सज्ज झाला. कैलास भासेल अशी ती जागा. पाहाल तेव्हा थक्क व्हाल. जिजाबा साहेबा हसल्या, म्हणाल्या, बाबारा, मी म्हातारे आताच्या राजगडची ही हवा मानत नाही. त्या तुझ्या कैलासानं कसा टिकावा लागेल माझा? राजा म्हणाल, त्यांची चिंता करू नका. रायगडच्या पायथ्याशी पाचडा मुद्दाम आपल्याकरता वाडा बांधला आहे. आपल्याला कुठंही राहता येईल. जिजाऊसाहेबा भारावल्या. आता तुम्हाला सोडून कुठं राहावं असं वाटत नाही. जिजाऊसाहेबांची आनंद घेऊन राजा रायगडी मात्र रवाना झालं. अशा प्रकारे छत्रपती शिवरायांनी अहमदनगर, जुन्नर अशा भागातले जवळजवळ एकाच महिन्यात 51 गावं लुटले आणि जवळजवळ 10 ते 15 गडकोट मात्र अभेद्य ते गडकोट ते मात्र अवघ्या महिनाभरात छत्रपती शिवरायांनी मोगलाई आणि आदिलशाही दोन्ही शाह्यांशी मात्र टक्कर देत सर्व किल्ले मात्र आणले. जय भवानी, जय शिवराय.